श्रीराम म्हणावेसे वाटणे म्हणजेच त्यांची कृपादृष्टी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम कृपादृष्टी यावर बोलताना श्री महाराज म्हणाले, हे पहा, तुमच्या कोणत्याही पिढीत मतिमंदता आहे का? दारिद्र्य अवस्था आहे का? खाऊन पिऊन सुखी असला तरी कर्जाचे डोंगर, उद्याची भ्रांत हे आहे का? अपंगत्व कोणाला आहे का? दुर्धर रोग अनुवंशिकतेने आहे का? व्यसनाधीनता कोणी आहे का? नाही ना. मग ही श्रीरामाची कृपा नाही तर काय आहे? आणखी परत श्रीराम उपास्य दैवत लाभले आहे? उत्तर निश्चित मिळते आणि त्या उत्तराप्रमाणे केल्यास गुण हमखास आहे. तेव्हा श्रीरामाची कृपा म्हणजेच मोठ्या पदव्या, प्रसिद्धी, पैका, अडका, मान सन्मान हे सर्व अजिबात नाही, हे लक्षात घ्या. सर्व स्वात्म निवेदन हे तर फार आगळी वेगळी भक्ती आहे बरं का. रोज रात्री झोपण्या अगोदर श्रीरामांना आज काय काय घडलं ते सांगून पहा. आज काय काय प्रमाद हातून घडले, विषय वासना कशा तडाखे देत होत्या, प्रलोभने कशी फेर धरून होती आणि त्या सर्वातून आपल्या कृपेने कशी सुटका झाली. काही प्रमाद घडल्यास आपल्याला मी नमस्कार करून शरण आलो आहे, तेव्हा शरणागत वत्सल हे बिरुद सार्थ करत पुन्हा प्रमादातून होऊ नये ही प्रार्थना. आपल्या हृदयात नित्य असणाऱ्या श्रीरामांना हे सर्व माहीत नाही का? श्रीराम परीक्षा घेत असतात. श्रीराम म्हणावेसे वाटणे म्हणजेच त्यांची कृपादृष्टी आहे. श्रीरामाची कृपा म्हणजे श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, श्रीरामचंद्र चरणो शरणम प्रपद्ये. श्री महाराज. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ.